अभ्यासाचा भोंगा हे नाव तुम्ही ऐकलंच असाल ना? अहो नाही तर थांबा, हा व्हिडिओ संपूर्ण बघूनच जा. आजकाल आपल्या दिवसाची सुरुवात ही हातात मोबाईल घेऊनच सुरू होते आणि झोपण्याअगोदरही आपल्या हातात मोबाईलच असतो. ही अवस्था सगळ्यांचीच आहे म्हणा. मात्र या सगळ्याचं अनुकरण लहान मुलं करत असतात. मात्र सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या अग्रंधुळगाव या गावातील लोकांनी लहान मुलांच्या सोशल मीडियावर निर्बंध घातलेत. हा उपक्रम गेल्या 3 वर्षांपासून या गावात राबवला जातोय. ग्रामपंचायत आणि अग्रणी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमाअंतर्गत मुलांना एक वेळ निश्चित करून दिली जाते. ती म्हणजे पहाटे 5 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 9. हा अभ्यासाचा भोंगा वाजला की मुलं जिथे कुठे असतील, म्हणजे संध्याकाळी जर ते खेळत असतील, कुठे व्यायाम करत असतील, कुठे टाइमपास करत असतील, तर ते सगळं सोडून ते घराकडे धूम ठोकतात आणि त्या वेळेत अभ्यासाला लागतात. या सगळ्याचं ग्रामस्थांकडूनही तंतोतंत पालन केलं जातं. घरातले टीव्ही, मोबाईल सगळे त्यावेळेत बंद केले जातात. आता तुम्ही म्हणाल या सगळ्याचा फायदा काय? तर या सगळ्याचा खूप मोठा फायदा या गावाला झालेला आहे. तोही आता पुढे तुम्ही ऐका. या अभ्यासाचा भोंगा उपक्रमामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तामध्ये इतकी वाढ झाली आहे की गावातील 53 मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळाली आहे. तर 10वी बोर्ड परीक्षेत गावातील मुलं अव्वल ठरली आहेत. शिवाय लष्कर, NDA, CDS, नेव्ही, एअरफोर्समध्ये मोठ्या संख्येने या गावातील मुलं निवडली जातात. अग्रंधुळगाव गावातील आजी व माजी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावलाय. तसेच गावातील प्रत्येक शिक्षकांनीही 30 ते 40 घरं वाटून घेतली आहेत. ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यास करतात का याची पाहणी करून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील सोडवतात. या सगळ्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. त्यांना चांगले मार्क्स मिळत आहेत, ते पुढे जात आहेत. एकूणच त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला देखील तुमच्या गावात असा उपक्रम राबवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मुलांना दाखवा आणि तुम्ही देखील हा उपक्रम राबवायला सुरुवात करा.